टॅट 2025चा फॉर्म भरत असताना उमेदवारांना जे प्रश्न भेडसावत आहेत त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आहे ते नॉन क्रिमिनल संदर्भातील. कारण नॉन क्रिमिनल ठराविक आरक्षित रिझर्व उमेदवारांनाच मॅन्डेटरी आहे. त्याचबरोबर ते आता काढलेलं नाही आहे, तर मग त्यांनी फॉर्म भरायचा का? फॉर्म भरत असताना कोणती काळजी घ्यायची? त्याचबरोबर कोणत्या तारखेपर्यंत ते नॉन क्रिमिनल त्यांना काढायचं आहे? त्याचबरोबर कोणत्या अशा रिझर्व कॅटेगरीसाठी हे नॉन क्रिमिनल बंधनकारक आहे? आणि सर्वात महत्त्वाचं, सध्या नॉन क्रिमिनल जो टॅट 2025 तिसरे शिक्षक भरतीचा 10 मे पर्यंत जी मुदत मिळालेली आहे फॉर्म भरण्यासाठी, तोपर्यंत नॉन क्रिमिनलला अप्लाय करायचं का किंवा त्यानंतर केलं तर काय? या संदर्भात मित्रांनो हा शॉर्ट आहे. नक्की तिसऱ्या शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांकडे नक्की पोहोचवा. त्याचं कारण असं आहे की उमेदवारांची सध्या लूटमार चालू आहे. नॉन क्रिमिनल काढण्यासाठी राजरोसपणे ज्या नॉन क्रिमिनलसाठी फक्त 33 रुपये लागतात, त्याच नॉन क्रिमिनलसाठी 7,000, 10,000, 15,000 इतके चार्जेस घेतले जात आहेत आणि 2 दिवसात काढून देतो, 3 दिवसात काढून देतो, अशा प्रकारची आश्वासनं मिळत आहेत. मित्रांनो, प्रथमतः लक्षात घ्या, सर्वांनाच नॉन क्रिमिनल गरजेचं नाहीये. त्याच्यामध्ये SC-BC, VJ अ, ब, क, ड, त्याचबरोबर OBC 15 लाखाच्या जर आतमध्ये उत्पन्न असेल, मर्यादा 15 लाखाची आहे. SC-BC 8 लाखाची उत्पन्नाची मर्यादा आहे. त्याचबरोबर महिला आरक्षणाचा कोणत्याही कॅटेगरीतील महिला जर लाभ घेत असेल तर मात्र नॉन क्रिमिनल बंधनकारक आहे. त्या ओपन कॅटेगरी साठी जर महिला आरक्षणाचा लाभ जर घेत असेल तर मात्र नॉन क्रिमिनल काढणं गरजेचं आहे. पण जे नॉन क्रिमिनल जर आत्ता काढलेलं नसेल आणि शिक्षक भरतीचा जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर काय, तर मित्रांनो तुम्ही फॉर्म बिनधास्त भरा. कारण सध्या कोणतेही डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं नाही. फक्त नॉन क्रिमिनल येस या नॉन क्रिमिनल नो करायचं आहे. तुमच्या कॅटेगरीनुसार तिथे तुम्हाला ऑप्शन मिळत राहतो. आणि त्यानंतर तुम्ही नॉन क्रिमिनलसाठी अप्लाय करा. 10 तारखेपर्यंत अप्लाय नाही केलं तरी चालेल, परंतु आतापासून अप्लाय करून ठेवा. इथून पुढच्या येणाऱ्या एका महिन्यामध्ये तरी नॉन क्रिमिनल तुम्हाला मिळायला हवं. त्यासाठी कोणतेही पैसे देऊ नका. लूटमार थांबली पाहिजे. अजून आपण नोकरीला लागलो नाहीत तोपर्यंत काही लोकांनी आपले धंदे बिझनेस सुरू केलेले आहेत पैसे कमवण्याचे, याचं थोडंसं भान ठेवा. कारण आपल्याला नोकरी महत्त्वाची आहे. त्याच्यासाठी सध्या नॉन क्रिमिनलसाठी फक्त तुम्ही अप्लाय करून ठेवा उत्पन्नाचा दाखला घेऊन, आणि लगेचच नॉन क्रिमिनल लागत नाहीये. शिक्षक भरतीचा फॉर्म तुम्ही बिनधास्त भरा. फक्त नॉन क्रिमिनलसाठी अप्लाय करून ठेवा. जेव्हा शक्य होईल तेव्हा. इथून पुढे नॉन क्रिमिनल अपडेट करण्यासाठी तुम्हाला वेळ नक्की मिळेल. अशाच माहितीसाठी स्टे कनेक्टेड.